आवाज कमी. Hi guys. हा. अगं हाय Hi काय हाय विष्णू. Hi वैभव. तर guys, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचं सेटअप. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलं असेल की थंबनेल बघून मेकअप सीझन संपलाय. तर पुढचे 3 महिने म्हणजे आम्ही बिनगुरी झालो ऍक्च्युअली आता इन काहीच शॉर्ट. काम नाहीये. तर पुढचे 3-4 महिने आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करायच्यात. Guys, आणि एक सांगू का? काम बंद म्हणजे पैसा पण बंद. पण थोडस भीती पण वाटतंय. आम्ही तुम्हाला पुढे एक पॉईंट सांगतोच काय काय गोष्टी करायच्यात आपल्याला. पण आम्हाला भीती पण वाटते की जेवढा थोडा पैसा आहे ते संपलं तर पुढं काय तर आपण जॉब करायचा, दगड उचलायची, 500 रुपये दिवसाची कमवायचे. 500 रुपये. नाही 500 नाही, हजेरी कमी झाली. काय झालंय माहिती का, प्रशासनाने सगळे रस्ते चांगले बनवले आणि आता खड्डे खूप कमी आहेत. त्याच्यामुळे काम खूप कमी झालेत व्यवसायामध्ये. काम खूप काम कमी. पाहिजे ना? हा काम पाहिजे ना? संडास बाथरूम करा. मला वाटलंच होतं उद्यापासून संडास बाथरूम करा. वाब्याला त्याला दररोज 200 रुपये मी देते. मला वाटलंच होतं तिथे तुझं डोकं तिथंच जाणार, कारण त्याच्या व्यतिरिक्त तुला काय सुचतच आपलं नाही. काम पण तेच लागणार, बाकी नाही लागणार. हा व्हिडिओ खूप चुम्मेश्वरी होणार आहे. चुम्मेश्वरी स्पेशल होणार आहे गाईस. तर इकडे मी काही पॉइंट लिहून काढले. तर आपण पहिला पॉइंट. खूप हुशार झालं गाईस. आता लिहितो बनतो. थांबा. तर पहिला पॉइंट असा आहे की आमचं मेकअप सीझन आता खूप क्युरियोसिटी आहे. म्हणजे मेकअप सीझन मध्ये खूप आम्ही धमाल केली आणि सगळ्या मिनी ब्लॉग कंटेंट जे पण आम्ही पॉसिबल होईल तेवढं शूट केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं. गाईस धमाल केली म्हणजे आम्ही तेवढं एन्जॉय पण केलं आणि आणि खूप काम plus स्ट्रगल आम्ही खूप केलं. खूप जास्त स्ट्रगल केलंय. इतकी घासली ना. किती घाम घासली. बोलतोस तू. काय घाणे. तर गाईस आम्ही एवढं कष्ट केले ना, अक्षरशः आम्ही 12-12 तास जेवण करत नव्हतो, पळायचो, कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करायचो आणि तिथून आल्यानंतर आमची एनर्जी खूप कमी व्हायची. कारण लग्नामध्ये वगैरे गेलं ते प्रॉपर जेवण नाही भेटत. कारण तुम्हाला माहितीये आता जेवण आम्ही बाहेर करू शकतो, चांगल्या गोष्टी करू शकतो, पण ना जे लोकेशन असतं ते बाहेर असतं. माझ्याविषयी पैसे आहेत, समजलं? असं नाही करायचं, समजलं? माझ्या मागं लोकेशन थोडस वेगळ्या साईडला असतं आणि तिथे बाहेर काहीच नसतं. आपण ऑनलाईन पण ऑर्डर करू. स्विगीचा म्हणतो काय कुणी. ठीक आहे. तर इन शॉर्ट मला हे सांगायचं होतं की आम्ही खूप जरा काम केलं, कंटेंट काढलं, तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि मेन आम्ही खूप काय खाल्लं, पण ते विदाउट म्हणजे असं काय पण असं अनहेल्दी खाल्लं नाही. माझं खूप जास्त बेजारी झाली. किती ओव्हर ऍक्टिंग करते. ठुसू खाल्लं की तू, खोटं नको बोलू. नव्हतं खात तू. ती बघा तोंडाचं पाणी सुटलं तिच्या थांब ना. आणि मेन तुम्ही इतकं जास्त प्रेम दिलं सगळ्या लुकला, सगळ्या मेकअपला, इतके सारे सजेशन्स दिले. वैभव दादा असं नको करू, वैभव दादा हे खूप चांगलं झालं, वैभव दादा असं पण करू, एक माझं ट्राय पण नाव कर. घेत जावं कधीतरी. मी पण करते, समजलं का? मी फक्त दिसत नाही. माझं बॅकग्राऊंड वर्क आहे आणि असं फ्रंट साईड वर्क आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वैभव दादा दिसतो, बॅकग्राऊंड मध्ये मी नाही दिसत हा आहे. हे खरं आहे. हा. आणि आम्हाला क्लायंट पण एवढे मस्त मस्त भेटले होते. म्हणजे आम्ही अनएक्सेप्टेड रिस्पॉन्स भेटला ऍक्च्युअली, ऑनेस्टली सांगायचं झालं तर. पण अनएक्सेप्टेड. हा भेटला. पण हे सगळं आम्ही डिझर्व करतो. आम्ही डिझर्व करतो कारण 2025 मध्ये, आता मी तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो. 2025 मध्ये फ्लॅशबॅक 2025 मध्ये आम्ही एवढी घसली ना, एवढं स्ट्रगल केलं शूट्सला वगैरे. आम्ही दोघं पण कंटिन्यू जॉब करत होतो. करतो, आता पण करतो. आता सांगू ते ना, हा. फ्लॅशबॅक सांगते ना मी. हा हा ठीक आहे. आम्ही कंटिन्यू जॉब करायचो. महिन्याच्या 4 सुट्ट्या घ्यायच्या. मी जिथे जॉब करते तर मी बोलणार की मला मंगळवारी सुट्टी पाहिजे, वगैरे पण मंगळवारी सुट्टी घेणार. मग आम्ही दोघे मिळून त्या दिवशी शूट करणार. सकाळी उठायचं फटाफट, मग मॉडेल येणार किंवा मग मी कधी कधी मॉडेल असायची. मग सकाळी जेवण नाही करायचं, सकाळी उठल्यापासून तयारी करायची. हे तेव्हा आम्ही बिगिनर होतो. म्हणजे काही जास्त आम्हाला एक्सपर्ट नव्हतं, त्याच्यामुळे खूप वेळ लागायचा आम्हाला शूटला. आणि आम्ही कॅमेरामॅन नव्हतो बोलवत, आमच्या मोबाईल मध्ये शूट करायचं. फर्स्ट शूट कधी केलं? डिसेंबर मध्ये केलं होतं. 2024 डिसेंबर मध्ये. हा. हे पण विचार. आणि तेव्हा कधी केलं? रात्री 12 वाजता. बरोबर आहे. हा, त्यांना दाखवा आहे शूट. हा रात्री 12 वाजता इकडे तो क्लिप टाकतो. टाकणार, ते शूट रात्री 12 वाजता शूट केलं आणि इतकं लाजवाब मेकअप वगैरे झाला. आणि कोणत्या मोबाईल टी-शर्ट वर काय आणि ह्या मोबाईल मध्ये शूट केलं. तेव्हा आयफोन नव्हता आमच्याकडे, काहीच नव्हतं, ज्वेलरी वगैरे नव्हती. असंच जे होतं माझ्याकडे 50-60 रुपयाची ती घातली होती आणि टी शर्ट वर, माझ्या टी शर्ट वर ते केलं आणि ते खूप चांगलं झालं होतं. तर सांगायचं मुद्दा एवढंच की आम्ही खूप त्या टाइमला आमच्याकडे आउटफिट पण नव्हतं. काही कॉन्टॅक्ट नव्हते, एक पण मेकअपची ऑर्डर नव्हती. पण ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवायला आपण नको इकडे जायचं. एका महिन्यामध्ये आपण कुठून कुठपर्यंत पोहोचलो. हा एका महिन्यामध्ये, सॉरी एका वर्षामध्ये.
हा आणि आम्ही ऍक्च्युली ना ह्या विषयावर कधीतरी मोठा व्हिडिओ पण बनवूयात, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये आणि तुम्हाला आवडणार, हे नक्की आवडणार. पण हा, थोडंसं खूप बेटर थोडंसं बेटर बेटर. होतं. हा हा. आम्ही राहतोच त्याच घरामध्ये, तेवढं सगळं हे सगळं करतो, आहे. पण थोडंसं बेटर हा झालं. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही पावसामध्ये पण शूट केले तर वरून मी ते पाऊस सांगणार चालू. होते की पावसाळ्यामध्ये पण आम्ही शूट केले गाईज. हा, विचार करा की मुंबईमध्ये पूर्ण दिवस पाऊस चालू असतो आणि आम्ही त्या पूर्ण दिवसात मेकअप करतोय आणि आम्हाला ते आउटडोअर शूट करायला गाईज. अक्षरशः वैभव तुम्हाला आता इथे थोड्याशा काही क्लिप दाखवल. हा. आम्ही पावसात कोणतं शूट वर? केलंय, ठीक आहे. माझ्यावरती पण शूट केले 2-3 Models वेळेस वरती. आणि मॉडेल्स आणि हा, आश्चर्य झाले. त्याच्यामध्ये आमची पण आश्चर्यचकित होती की बाबा एवढा पाऊस आहे आणि तुम्ही तो करताय का Confident खरं? आणि आहात. कसं करणार. आणि गाईज आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा पाऊस थोड्या वेळासाठी बंद झाला, जेव्हा रिक्षामध्ये बसलो तेव्हा पाऊस चालू झाला. एक हे वेळेस मॉडेल सोबत, हा हे मॉडेल सोबत झालं, पण हिच्यासोबत म्हणजे हिच्यावर साडी वगैरे शूट करत होतो आणि त्यावेळेला पाऊस चालू होता आणि त्यावेळेला मी पावसामध्ये शूट केलं आणि आमची 15,000ची लाईट खराब झाली. 15,000 चालती ती, पण त्याचा डिस्प्लेच गेला डायरेक्ट. 15,000ची आम्ही ते लाईट. टाकू शकतो, पण ह्याला खूप कंटाळा आहे गाईज. हा, त्याला गॅरंटी पण होती, वॉरंटी होती त्या लाईटची, पण ती पण सुटली ह्याला होती, नाही केलं. सुटली होती आपल्या बाबतीत. पण त्याने डिस्प्ले टाकून दिला असता ना. जाऊ. पण ठीक आहे गाईज, 15,000 रुपयाची लाईट खराब झाली म्हणजे डिस्प्ले खराब झाला, ठीक आहे चालतं. आता ही गोष्ट इथंच बंद करू. आता या 3-4 महिन्यामध्ये काय करणार आहे याच्यावर बोलूयात. पुढची प्लॅनिंग आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, कारण ही जर्नी तुमच्यासोबत पण शेअर असणार आहे 3-4 महिन्याची. म्हणजे पुढची सगळी जर्नी शेअर करणार आहे, पण ह्या स्पेसिफिक 3-4 महिन्यामध्ये आम्हाला जेव्हा मेकअपचं काम नाही, काहीच 4 काम महिने नाही, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 आणि महिने. ऑक्टोबर मध्ये पण असू शकते, सप्टेंबर, पण 4 नोव्हेंबर महिने पासून. पकडणार. हा, तर हे स्पेसिफिक महिने आहेत, याच्यामध्ये आम्हाला खूप काय करायचं. आम्ही खूप सारी प्लॅनिंग केली. हो खरंच करायचंय, कारण पुढे पुढे मेकअपच्या ह्याच्यामध्ये टाइम नाही भेटणार. मला डिस्टर्ब नको करू. माझ्या शॉपिंग करायला. माझाच गुड काय, एक्सक्यूज मी, माझा गुड. सगळ्यात पहिली गोष्ट जिम 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 करायची आम्हाला. म्हणजे आम्ही 6 महिने झालो जिम करतोय, नाही 5 महिने झालो जिम करतोय, पण बिलकुल पण आम्ही कंटिन्युअस नाही आहेत. म्हणजे आहेत कंटिन्यू, फक्त आम्हाला जेव्हा काम असतं मेकअपचं किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही खूप जास्त दमतो, जॉब असतो, एक्सरसाइज एवढी पण करत नाही, टाइमपास करतो. टाइमपास करतो. लाज वाटतो तो स्वतः टाइमपास करतो, जे बोलायला आहे ते आहे. करतो काय. त्यांची शिकायची लाज तेवढी एनर्जी नाही. नसते. हीच गोष्ट आहे, जिम खूप चांगली करायची, कारण चांगलं दिसणं एवढं खूप, म्हणजे आम्ही आता ह्या मागच्या अनुभवात आम्हाला एवढं कळालं की चांगलं दिसणं, फिट राहणं, बॉडी असणं, ही चांगलं दिसणं म्हणजे चांगलं असं दिसणं इन द सेन्स चेहरा चांगला दिसणं हे नाही गाईज, की आपलं फिजिक्स स्वतः आपण कम्फर्टेबल फील करायला पाहिजे फिजिकली आपण, आपण चांगलं असायला पाहिजे आणि मेंटली पण. फक्त आपण फिजिकली चांगलं असायला पाहिजे, की स्ट्रॉंग असायला पाहिजे. आता आम्ही जातो व्हॅनिटी घेऊन जातो, आमच्या लाईट्स आहेत, ट्रायपॉड्स आहेत, किंवा मग आम्ही एवढं ट्रॅव्हल करतोय की अक्षरशः म्हणजे थकून जातं माझं, एवढं थकून जातं ना, बस विषयच नाही. म्हणजे आता आम्ही जिम करतो ना, हा थोडीशी एनर्जी आहे की म्हणजे आम्ही आता व्हॅनिटी आमची आता असेल 20-30 किलोची, आणि ती उचलायची कशी, आणि हे महत्वाचं मला असं वाटतं आहे. मला असं वाटतं तू टीचर बनलीस, तू त्यांना सगळं शिकवतेस, माहिती का? खरंच असं वाटतंय. टीचरच आहे अगं, म्हणूनच तू इथपर्यंत आहेस. तू माझी टीचर, पण त्यांची टीचर कशाला पण बनतेस? जिमचं असं मिनिंग नसतं की तुम्ही बॉडीज बनवा, डंबल्स उचला, म्हणजे बायसेप, ट्रायसेप, मोठे मोठे मसल, तुला पाणी प्यायची काय हे झाली का आता? होय, तर ही महत्व हे नसतं जिम. जिम मध्ये केल्यावर काय मेंटल हेल्थ पण चांगली राहते, हो. तुमचं आरोग्य चांगलं राहतं. बघा ना, मी जेव्हा एक्सरसाइज नाही करत माझं कंटिन्यू डोकं दुखते, कंटिन्यू. म्हणजे मी मला मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल किंवा मग काहीतरी आहे, पण माझं कंटिन्यू डोकं दुखतं. मी कुठल्याच गोष्टीवर एकदम अटेन्शन नाही ठेवू शकत किंवा मग अटेन्शन ठेवू शकत नाही, असं नाही करू शकत. आय डोंट नो व्हाय. पण मला एक्सरसाइज केलं ना, मग मला मी खूप कंटाळे तर दुखणं वेगळं आहे, पण रेग्युलर दुखणं वेगळं आहे. मग मी जिम करते ना, मग माझं दुखत नाही, माझी तब्येत तर हेच आम्ही जिम कंटिन्यू करणार आहेत, कारण मान दुखत होती. आता दुखती का तुमची मान? तर एवढंच आहे की आम्ही कंटिन्यू जिम करणार. आता आम्हाला टाइम आहे, तर आम्ही वेस्ट नाही करणार. रोज 2 तास आम्ही जिमला जाणार आणि त्याचा कंटेंट पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. या 3-4 महिन्याचा असा मोठो आम्ही दोघांनी फिक्स केलाय. आपण तर बेटर व्हायचंच, पण आपल्यासोबत तुम्हाला सगळ्यांना मोटिवेट करायचंय आणि तुम्हाला सगळ्यांना डिटेल्स मध्ये सांगायचं. ही गोष्ट आम्हाला मतलब ही आहे माइंड मध्ये. हा, आम्हाला पण तुम्हाला इथं घेऊन यायचं. कसं मोटिवेट करणार काय, असं करून तुम्हाला कसं मोटिवेट करणार? मला लागला नाही बस. आणि नेक्स्ट आहे डाएट. आम्ही डाएट खूप ट्राय केलं कंटिन्यू करायचा, प्रॉपर डाएट करायचा. फक्त आम्ही अंड खातो कधी कधी, आणि अंड पण खाऊन खाऊन कंटाळा आलाय. पण दुसरी चीज आहे, आम्ही बाहेर जातो आता ऑर्डरला वगैरे, तर तिथं ना आमचं हे होतं, चीट होतं, कारण नाही का डाएट करू शकत नाही, तो ऑइली खातो, तळलेलं खातो, आणि ते कंट्रोल नाही होऊ शकत. आता आम्ही कडक डाएट करणार आणि सगळं ते तुमच्यासोबत स्ट्रिक्ट खरंच तिथे करणार आहोत. तिथे तू मनाला हे कर,
स्ट्रॉंग बनव. मला माहिती तू इथं काहीतरी खाणार आणि बाहेर राहून वडापाव वगैरे ठुसणार ऑफिस मध्ये, ते तर आहेच मला माहिती आहे. व्हिडिओ कॉल करतो तेव्हा मी काय खात होते. काहीतरी खात होती आई, काय खात होती का? शेण. आमच्या आईला तर ब्लॉग मध्ये घेतलेलं. बाबा, ती लोकं बोलत होती, "मी आम्हाला कसं motivate करणार?" आई? बोलून. अशा गोष्टी नाही बोलायच्या बाळा. No negative words. तर तर डाएट करणार आहे आणि ही सगळ्या गोष्टी. आणि मी एक ऑनेस्टली सांगा, डाएट करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, बोलतात चांगलं आहे, पण पैसा पण लागतो. पैसा खूप जास्त पैसा लागतो. पण आम्ही 1000 रुपये टाकणार म्हटलं, तू 1000 रुपये नाही टाक. काय 2000 होत, रुपये. काहीच नाही होत. 1000 रुपयाची एक आठवड्यात 2 आठवड्याला अंडी लागतात तिथे. बाकीच्या गोष्टी पण असतात ना, आपण एक टाइम नाही जेवणार, 3 टाइम ठुसायचे. 3 नाही 5 टाइम ठुसायचे आपल्याला, कारण डाएट तू 5,000 रुपये टाक, मी 1000 रुपये. ही कुठलं प्रोफेशनल. मग तू खायचं पण तेवढंच. मी 5 पट खाणार, 5% खाणार. तू एक नाही, मी 95% खाणार, तू 5% खाणार. आणि नेक्स्ट चीज आहे, आम्ही या 4 महिन्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशनवर पण जास्त फोकस देणार आहोत. हे सिरी, जितका फोकस होईल तितका देणार आहोत आम्ही. जितका कडक धासू कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात तितका पोहोचवणार आहेत. पण एक कॉन्टेंट क्रिएशनच्या मागे आमचं एक लक्ष आहे, ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आम्ही ज्या फेस मधून पुढे येत आहोत, आम्ही जे हे केलंय, अनुभवलंय, ते तुम्ही अनुभवलं असेल किंवा तिथे तुम्ही असाल, तिथून तुम्हाला मोटिवेट करून पुढे घ्यायचं आम्हाला खरंच. आणि ते होणार आहे. आमचं एक अनुभवलेली गोष्ट सांगू का? एक अनुभवलेली गोष्ट आता आम्ही एक कॉमन आहे पण महत्वाची आहे, तेवढीच आहे बोल गोष्ट. फटाफट. जर आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला खेटर उचलावीच लागेल. आणि जर तुम्ही नाही उचलली, कसं उचलू केलं तर तुम्ही कधी मोठं नाही होणार. हा आहे त्या कंडिशनला, आहे त्या परिस्थितीला फेस Face करून करून पुढे जातात. त्या फेस मधनं जायचं असतं. आपण जर असं गेलं ना, इथं जात आणि इकडं निघून जातं, इथं नाही जात. त्याच्यामुळे सरळ जावा, ती फेस फेस करा. वैभवनी पण एक टायमिंगला फक्त भात खाऊन दिवस काढले, वर्षभर ते नंतर फक्त सांगाय भात ते खाऊन. आहे हे आणि सांगायचं. आम्ही पण जेव्हा आई नव्हती तेव्हा काय पण असं खाऊन हे करून हा, ह्याच्या ब्लॉग मध्ये नको सांगायचं, ते आपला हा ब्लॉग वेगळा आहे. सॉरी. तर मन दुखत आम्हाला बोलू देत तर नाही. एवढंच आहे की आम्ही करतो त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला मोटिवेट करणं, आणि त्यातनं तुमचं आता एंटरटेनमेंट तर होणारच आहे, पण तुम्हाला मोटिवेट कसं करायचं हे आम्ही दोघांनी आता Entertainment केल्याशिवाय राहू शकत हा नाही. हा ह्या ब्लॉग मध्ये जास्त एंटरटेनमेंट नाही होणार आहे. आणि हा, दुसरं करण्यात आम्ही शूट्स एवढे लक्झुरियस आणि एवढे छान छान शूट करण्यात आम्ही असं हे केलं ना, आता फक्त एकदम नाही, कसम खा माझी की तू माझ्या शूट करणार. ठीक आहे करतो. कसम तुझी, मी तुझ्यावर शूट करणार. पण सगळे. सगळे कसे करणार? हा. पण आणि बाकीच्या गोष्टी कोण करणार? साडी शूट करणार, हेअरस्टाईल कोण करणार? तर आम्ही आधी मेकअपचं शूट केलं आणि तेव्हा पण ब्लॉग बनवला, तेव्हा खूप लोकांनी खूप चांगला सपोर्ट केलाय. पण आताचे शूट खूप लक्झरियस होणार आहेत. म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी काय बोलतात तसं. लक्झरियस म्हणजे आमचा सेकंड टप्पा असणार आहे गाईज. हा, मतलब आम्ही खूप आधी लोकल केले, पण आता जे आम्ही लास्ट शूट केले त्याच्यापेक्षा बेटर. आम्ही आता इंटरनॅशनल प्रोडक्ट वापरणार, मेकअपचे, साड्या, आउटफिट, लेहंगे. प्रोडक्ट खूप दिवसापासून वापरतोय आता ना. आता म्हणजे वेगवेगळे करणार का वापरणार. तर लेहंगे, साड्या, ज्वेलरी एकदम A1 क्वालिटीचे असणार आहे. थोडे पैसे आम्ही टाकणार, पण एकदम छान छान शूट करणार. तू डोळा नको मारू तिकडे असे. खरं बोलतो मी, खोटं नाही बोलत. लक्झरियस शूट करणं, कारण आम्हाला क्लायंट पण तसे पाहिजेत. आणि हा सगळा अनुभव सगळं कॅप्चर करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण आम्हाला खूप आवडते यार. काही लोक गावाकडून आहेत, त्यांना अशा गोष्टी पाहायला मिळत नाहीत किंवा त्यांना यातलं जास्त नॉलेज नाहीये. ते नॉलेज आम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करायचे, पण ते आपल्या शब्दातून. असं नाही की मतलब नाही का, ते असं वाटलं पाहिजे की हा, आपली लोक इथे काहीतरी करतात आणि अनुभव शेअर करतात. छान होणार आहे. म्हणजे खूप छान प्लॅनिंग आहे आमची. चांगली क्लायंट करून मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा व्हेन्यूवर जाऊन हे करणं हे आहे. झालं का भाषण? काही असं वाटतं ना, भाषण देत होतं 2 मिनिटासाठी. आणि जेवढी लक्झरी शूट करणं आम्ही तेवढी स्ट्रगल पण करायला लागणार आहे. तर ते म्हणजे सगळ्या गोष्टी A to Z आम्ही कॅप्चर करून ब्लॉगिंग करणार आहोत, इन शॉर्ट. कारण Vlogging करणार. कारण याच्या मागे आम्ही जेवढे पण स्ट्रगल केलं ना, ते आम्ही कॅप्चर नाही केलं. खरंच नाही केलं नाही तिथे. केलं guys. आम्ही ट्रॅव्हलिंग कशा ह्यानं केली आहे, आम्ही किती हे केलं. पण आता जे रिअलिस्टिक आहे ना, सगळं रियालिटी आम्ही तुमच्या समोर आणणार आहे. चांगल्या गोष्टी असतील तितक्याच वाईट गोष्टी असतील, त्या सगळ्या आम्ही ब्लॉग करणार आहोत. आम्ही एक खूप मोठा पाऊल टाकतोय ऍक्च्युअली. आम्ही याच्या आधी पण खूप मोठे मोठे पाऊल टाकले, पण आता ढांग टाकतोय, खूप मोठी ढांग टाकतोय, खूप मोठी ढांग. कारण एक आम्ही स्वतःच काहीतरी लॉन्च करतोय आणि ते तुम्हाला कमेंट मध्ये गेस करायचंय. ते लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे. पण जे आम्ही आणणार आहोत तुमच्या भेटीला, ते तुम्हाला एवढं आवडणार आहे ना, तुम्ही एवढा इंटरेस्ट दाखवणार आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करणार. ज्यांना कोणाला शिकायचं आहे त्यांना मी शिकवणार पण आहे, जेवढं माझ्याच्यानं होईल तेवढं ऑनलाईन.
म्हणजे ब्लॉग्स मध्ये मिनी ब्लॉग मध्ये. आता मी मेकअपचा पण कंटेंट टाकेल असं नाही सगळं. असं वाटतं ना मी ह्याच्यासोबत नुसती बसली मला बोलूच देत पण हा नाही. बोल ह्याच्याबद्दल बोल, आपलं नवीन जे आपण हे लॉन्च करतो त्याच्याबद्दल बोल. गाईज फक्त एकच वाक्य बोलणार की आता आम्ही काहीतरी नवीन ब्रँड लॉन्च करणार आहोत लवकर म्हणजे 1 महिना लागेल तरी पण. हा. मला प्लीज सपोर्ट करा. मला माहिती आहे ना तुम्ही सपोर्ट करणार आहे. आणि एवढा पण मोठा नाहीये, एकदम छोटूसा आहे, एकदम छोटंसं छोटूसा. रोपटं लावणार आहेत आम्ही ऍक्च्युली. हे ऍक्च्युली आम्ही खूप आधी बी रुजलं होतं. आता ते कोंब आलाय त्याला, आता ते बाहेर यायला लागले खरंच. हा guys, त्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप मॅनिफेस्ट आणि केल्यात खूप आधी. manifest म्हणजे तुला माहिती केलेलं. आपण गावाकडे होतो तेव्हाच आपण हे करायचो माहिती का. आम्ही गावाकडे होतो ना तेव्हा आम्ही हे ठरवलेलं होतं की आम्ही हे करणार आहोत. आणि आता ती वेळ आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे की आम्ही त्या गोष्टी करणार आहोत. थोडासा टाइम द्या आम्हाला. आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत खरंच जास्त आहे ना. केवढा पण मोठा नाहीये रे, धमाका नाहीये, प्लीज घेऊ नका. आणि ह्या ब्लॉगचा मेन उद्देश असा आहे की आता आम्ही डाएट स्टार्ट करणार आहेत आणि तुमच्या Gym. बरोबर सगळ्या डाएट शेअर करणार आहेत. मे बी ते तुम्ही पण करायला पाहिजे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी. हेल्थसाठी चांगलं दिसणं, चांगलं आणि हे पुढचा करणं. ब्लॉग आम्ही त्यावरच बनवणार आहेत की आम्ही डाएट सगळं सामान वगैरे आणणार आहेत. मग आपण त्याच्यावर पुढचा ब्लॉग येणार आहे. म्हणजे हा. आम्ही ते आम्ही नाही केलेला, प्लॅन तर नाही केलेला, पण विचार केलाय की ते सगळं मी तुम्हाला दाखवणार की म्हणजे आम्ही शॉपिंग करतोय, हे सगळ्या गोष्टी घेतोय, काय काय घेतोय, काय काय खातोय, कसं आणि खातोय, सगळ्या गोष्टी बनवून ठेवणार किंवा एकदम घरामध्ये असे डब्बे बनवून ठेवणार. ते पण सांगायचं आहे. पण हे आम्ही ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार होतो, पण हा ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामध्ये. आणि हा आम्ही आमचा एकच मोठा आहे गाईज, आम्ही स्वतःला बेटर होणार. आधी आमचा विचार करतो आम्ही, असं नाही की फक्त आम्ही बोलणार की गाईज तुम्हाला मोटिवेट करणार नाही. आधी आम्ही हे करणार. आधी बेटर होणार, नंतर तुम्ही. कारण शिक्षक जेव्हा हुशार असतो तेव्हाच लेकरू हुशार होतो. शिक्षकाला काय नंतर लेकरांना कसं राहील. किती छान उदाहरण देते यार तू, किती छान. माझ्यासोबत राहून नको यार, नको राहा माझ्यासोबत, तुझ्या पाया पडतो मी. आणि हा रूम टूर, आपले होम टूर पण येणार आहे लवकरच. होम टूर पाहिजे असेल तर होम टूर असं काहीतरी कमेंट करा पाहिजे म्हणून. होम टूर साठी हे करा, वोट करा. पण स्टील आम्ही सगळ्या गोष्टी सांगणार आहोत, भाडं पण सांगणार आहोत, ऍड्रेस नाही पण ऍड्रेस पण सांगणार आहोत. हा. आणि काय काय गोष्टी आमच्या घरामध्ये आहेत त्याच्या डिटेल्स. आणि हा आमच्या घरामध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे ज्यानं घर भरून जाणार आहे, आम्हाला झोपाय पण नाही जागा राहणार. हा पाहुणा आलेला आहे, हा पाहुणा पण आलेला आहे. तसं नाही, पण एक छान गोष्ट येणार आहे आमच्या नवीन ब्रँडशी रिलेटेड आहे. आणि तुम्हाला हे पण गेस करा काय आपला नवीन ब्रँड काय असणार आहे, मतलब आम्ही काय लॉन्च करणार आहोत. तुम्हाला ब्रँड साठी नाव सजेस्ट करा. हा, पण त्यांना काहीच माहित नाहीये. नाही, फक्त आमच्या दोघांच्या रिलेटेड काहीतरी नाव बघू आपण, जे आमच्या डोक्यात आहे ते तुम्ही सजेस्ट करू शकता का. हो. आणि ते तुम्हाला हिंट देतोय, ते आपल्या ह्याच्या मेकअपशी रिलेटेडच आहे. आणि आपण जे वेडिंग वगैरे करतो त्याच्याशी रिलेटेड, फॅशनशी रिलेटेड आहे. काय त्याला बोलायला पण येत नाही. मी खूप एक्साइटेड, म्हणजे मी ओव्हरफ्लो मध्ये खूप जास्त बोलतो आणि मतलब आम्ही खूप खुश आहोत यार. तुझ्या नाकावर फोटो केस येतात, तुझ्या पण नाकावर पण तोंडावर. ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आम्ही तुम्हाला सांगणार होतो. आम्ही तुम्हाला काय सांगितलं माहिती का, आम्ही पण सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला वचन दिलंय, म्हणजे प्रॉमिस केलं की आम्ही हे करणार आहेत. मग जर नाही केलं तर आम्ही काय तोंड दाखवायचं तुम्हाला काय. म्हणजे आम्ही पण कन्सिस्टंट राहणार तेवढं. आता चला रोज तुमच्याशी शेअर करायचं, काय खाल्लं, कसं वर्कआउट वगैरे केलं, तर हे सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. त्याच्यामुळे आमची पण कन्सिस्टन्सी राहील आणि फरक दिसेल. याच्या पुढचा ब्लॉग ना ते येईल. आम्हाला जिम साठी आउटफिट पण घ्यायच्यात आणि डाएट सगळं पण घ्यायचंय. चांगले कपडे घ्यायचे जिम साठी. डाएटचा प्लॅन पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. आणि काय काय घ्यायचं ते पण आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया. सगळ्या गोष्टी शॉपिंग आणि प्लॅनिंग. हा, तर हा ब्लॉग आपण इथंच थांबूया. तर तुम्ही जेवढा विचार गोष्टी तेवढ्या नक्की सांगा आमच्या ब्रँड विषयी. आणि काय नाव विचारलं होतं आपण, आणि गेस करा. आणि थँक्यू सो मच. सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे, सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आशा करतो की तुम्हाला आवडला असेल.